नमस्कार मित्रांनो, राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस उरलेले आहेत. परंतु तरीही ना शिवसेना भाजपा, ना उबाठा मनसे, ना काँग्रेस राष्ट्रवादी, ना इतर कुठले पक्ष यांच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अधिकृतरित्या घोषित झालेला आहे. मुंबईपुरती काँग्रेस आणि वंचितची युती घोषित झाली. त्यांनी जागा वाटपही घोषित केलं. कुठल्या जागा ते अजून स्पष्ट झालेलं नाही, पण निदान जागांची वाटणी झालेली आहे. पण जे लोक विचारधारेच्या आधारावर गेली अनेक दशकं सत्तेवर आहेत, त्या भाजपा आणि शिवसेना असेल किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असेल काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी शिवसेना मनसे अधिक काँग्रेस, काही ठिकाणी शिवसेना मनसे अधिक राष्ट्रवादी, काही ठिकाणी फक्त शिवसेना मनसे, यांच्यापैकी कोणालाही नेमक्या कोणत्या जागा कोणाला दिल्या जाणार आहेत आणि म्हणजे कोणत्या पक्षाला आणि पुन्हा प्रत्येक पक्षात कोणत्या उमेदवाराला, हे अजूनही घोषित करता आलेलं नाही आहे. एका प्रकारे ही महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शोकांतिका आहे. एक काळ होता की जेव्हा बिजली, सडक, पाणी या मुद्द्यावर किंवा मग स्थानिक प्रश्नांवर म्हणजे प्रभागातल्या प्रश्नांवर निवडणुका व्हायच्या. याच्यामध्ये मग महापालिकेच्या शाळा असतील, महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा विषय असेल, ॲम्ब्युलन्स असतील, म्हणजे कारण ॲम्ब्युलन्सच फार नव्हत्या आणि तेव्हा शिवसेनासारखा पक्ष ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून एक समांतर सरकार किंवा सरकारला समांतर अशी व्यवस्था निर्माण करायचा. पाण्याचा प्रश्न होता, पाणी किती वेळ येईल आणि पाणी येईल की नाही. नंतर घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा सार्वजनिक वाहतुकीचे विषय असतील. आता हे सगळे विषय महापालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातून दूर गेलेले. मधला काही काळ असेल अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना किंवा नंतर नरेंद्र मोदींचा काळ, त्याच्यामध्ये भाजपाने त्याला गुड गव्हर्नन्स आणि वेगवान विकास वगैरेच्या आधारावर आणि शिवसेनेने करून दाखवलं या आधारावर मतं मागायला, म्हणजे त्याच्यातले स्थानिक प्रश्न जाऊन आम्ही कशा प्रकारे मेट्रो लाईन बांधतोय, रेल्वेचा विस्तार करतोय, साध्या गाड्यांच्या जागी AC गाड्या येत आहेत, इतके फ्लायओव्हरचं जाळं मुंबईत 55 फ्लायओव्हर एकेकडे नितीन गडकरींनी तेव्हा बांधले होते. हे सगळे विषय राजकारणाचा भाग झाले. अनेकदा त्याला जातीय आणि धार्मिक रंगही दिला गेला. त्या कारणासाठीच एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. पण हाही प्रभाव महापालिकेच्या निवडणुकांवर होता. पण या निवडणुकांमध्ये, आणि खरं तर या निवडणुका मुंबईमध्ये 8 वर्षांनी होत आहेत, अनेक ठिकाणी तर त्या 10 वर्षांनी होत आहेत. पण या निवडणुकांवर कसला प्रभाव आहे? मला असं वाटतं फक्त आणि फक्त पैशाचा प्रभाव आहे. कारण 8 वर्षात निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि दुसरीकडे पैसे उभे करणारेही अनेक जण अनेक पक्षात निर्माण झालेले. पूर्वी कसं असायचं की जे पक्षातल्या काही पदांवर असायचे किंवा जे निर्वाचित आमदार किंवा नगरसेवक असायचे, यांच्याकडे पैशाचे मोठे स्रोत होते. पण पैशाचे स्रोत नसले तरी तुम्ही निवडणुका लढू शकायचात, जिंकू शकायचात. म्हणजे भाजपा आणि शिवसेना विरोधी पक्षात असताना तर असं पैशाचं राजकारण हे तुलनेने दुय्यम होतं. म्हणजे तिकीट मिळवताना आणि वाटताना पैशाचा विचार केला जात असेल, पण लोकांच्या नजरेत पैशाचं राजकारण दुय्यम होतं. त्यामध्ये जे सिटिंग नगरसेवक आहेत की जे वेगवेगळे सण उत्सव, मग गणपती असतील, दिवाळी असेल, नवरात्री असेल, त्याच्या वेळेला कार्यक्रम करणं, मध्ये मध्ये बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा घेणं, महिलांसाठी हळदी कुंकू वगैरे आयोजन करणं, असं करून आपली वोट बँक आहे ती तयार करणं, आपल्यासाठी म्हणजे पक्षासोबतच आपल्यासाठी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची एक टीम तयार करून पक्षापेक्षा मी निवडून आलो तर मीच तुमचे प्रॉब्लेम्स, मीच तुमच्या समस्या सोडवू शकतो, मी तुमच्या एका फोन कॉलवर उपलब्ध असेन,
आणि त्यामुळे मला निवडून द्या. मी कुठल्याही पक्षात गेलो तरी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही. हा मुद्दा पुढे आला. पण आता गल्ली बोळातले समाजसेवकही, कारण ते समाजसेवक असतात, म्हणजे ते काय करतात आयुष्यात माहिती नाही, पण ते बॅनर लावतात सगळीकडे, त्याच्यावर ते समाजसेवक असतात. ते समाजसेवकही आता या गोष्टी करायला लागलेत, कारण शहरातनं एवढा पैसा तयार व्हायला लागलाय की तुम्ही इतरत्र पैसे कमावूनही तुमच्या वॉर्डामध्ये तुम्ही जर संभाव्यच्या यादीत तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता ज्या गोष्टी नगरसेवक किंवा शाखा प्रमुख किंवा असे लोक करू शकायचे. आणि त्यामुळे आता कुठलाही सण असो नसो रस्त्यावर मांडव टाकले जाणं, बॅनरबाजी केली जाणं, रोषणाई करणं, एवढी रोषणाई तर गेल्या वर्षभरात जेवढी रोषणाई झाली असेल वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने तेवढी आत्तापर्यंत, आणि कदाचित पुढच्या वर्षी ते आणखीन जास्त होईल. आणि या सगळ्यामध्ये बिजली सडक पाणीचे मुद्दे लयाला गेलेले आहेत. एकीकडे लोकांची आर्थिक स्थितीही सुधारलेली आहे, संपन्नता लोकांच्या घरी, अगदी गरीबात गरीब घरामध्ये, ज्याला अगदी ज्याला ज्या बैठ्या चाळी वगैरे असतात तिथेही आता घराघरामध्ये एअर कंडिशनर दिसतात, फ्रीज, मिक्सर, टीव्ही तर ग्रामीण भागातही सगळीकडे दिसायला लागले. पण शहरी भागात आता AC ही घरोघरी आलेले आहेत, दाराबाहेर मोटरसायकलही आहेत, अनेकांच्या घरी गाड्याही आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या सेवांसाठी महापालिकेतल्या सत्ताधारी पक्षावर अवलंबून राहण्याचे दिवस संपले. दुसरीकडे देण्याची क्षमता ही महापालिकेतल्या पक्षांची कमी झालेली आहे. त्यांना फक्त लेना बँक माहिती आहे, देना बँक जी पूर्वी होती ती आता बंद झालेली आहे. आणि त्यामुळे राजकीय पक्षांसाठी हे आव्हान आहे की या निवडणुकांमध्ये कोणाला तिकीट द्यावं. पूर्वीच्या काळामध्ये खास करून शिवसेनेत पण ओव्हरऑल सगळ्याच पक्षांमध्ये चांगल्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याची व्यवस्था होती आणि कार्यकर्ते निवडूनही यायचे. आता सगळ्या गोष्टी या सगळ्या ज्याला थिंक टँक वगैरे म्हणतात पक्षाचे जे असतात की जे किंवा भाड्याने घेतलेल्या एजन्सीज असतात त्या तुम्हाला सगळा प्लॅन बनवून देतात, सगळ्या वॉर्ड वाईज सर्वे करून देतात, जाती वाईज सर्वे करून देतात, भाषा वाईज सर्वे करून देतात. कोणत्या मतदारसंघात समोरच्या पक्षाचा कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या भाषेचा उमेदवार असेल, तुमचा कोणता उमेदवार असू शकतो, तो जिंकायचा असेल तर तुम्हाला कोणते सण उत्सव साजरे, म्हणजे सगळ्याचं तुम्हाला योजना, कदाचित पुढच्या निवडणुकात या सगळ्या गोष्टी AI द्वारे केल्या जातील. आणि जर मला तिकीट मिळालं नाही तर मी स्वतः दुसऱ्यांशी संपर्क ठेवून असतो. म्हणजे भाजपा युतीत लढली तर मी भाजपाचा कार्यकर्ता आहे, नगरसेवक आहे किंवा इच्छुक आहे, जो कोणी आहे, माझी स्वतःचीच मल्टिपल स्ट्रॅटर्जी असते. जर युती झाली तर मला तिकीट मिळावं याच्यासाठी स्ट्रॅटर्जी, जर युती झाली नाही तर वेगळी स्ट्रॅटर्जी, त्याच्यात माझ्या कुटुंबियांना पुढे करण्यासाठी स्ट्रॅटर्जी. आणि प्रत्येक जण म्हणजे ऑन देअर टोज म्हणतात ना, म्हणजे जशी 100 मीटर रेस असते, प्रत्येक जण त्या पोझिशनमध्ये असतात की गोळी मारली की लगे धावत सुटायचं. या निवडणुका तशा होणार आहेत. लोकांना माहितीही नाही आहेत की त्यांचे उमेदवार कोण असणार आहेत. आणि हे उमेदवार कदाचित उद्या, कदाचित परवा घोषित होतील. लोकांना हेही माहिती नाही आहे की युती होणार आहे का, आघाडी होणार आहे का, झाली युती. कारण अजूनपर्यंत सांगतायत की 227 पैकी 209 का 207 जागांचा फॉर्म्युला ठरलेला आहे, 20 जागांवर मतभेद आहेत, यांना इतक्या जागा देऊ केलेत, त्यांना इतक्या जागा घेतलेल्या आहेत. पण आकडा आणि कुठल्या जागेवर कोण लढणार, कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार हे नक्की नाही. आणि त्यामुळे कदाचित फॉर्म भरण्याच्या आधी कदाचित फॉर्मही गुप्तपणाने वाटतील आणि कदाचित तेही फॉर्म 2-2, 3-3 वाटून ठेवतील आणि फॉर्म भरण्याच्या आधी 4 तास आधी, 6 तास आधी सांगतील की तू आमचा उमेदवार, की जाऊन फॉर्म भर. आणि तरी लोक अपक्ष म्हणूनही फॉर्म भरतील. त्याला नाही मिळालं, लोकांनी 2 फॉर्म तयार ठेवले असतील, एक पक्षाकडनं आणि एक अपक्ष म्हणून, की हे नाही मिळालं तर अपक्षही फॉर्म भरायचा आणि मग नंतर बार्गेनिंग करायचं. आणि मग फॉर्म मागे घेण्यासाठी किमान इच्छुक म्हणून उमेदवारी दाखल करण्यासाठी ही जी वाटचाल आहे त्याच्यासाठी जो खर्च केलाय तो खर्च वसूल करून घ्यायचा, की जर तिकीट मिळणार नसेल तर मी बंडखोरी करीन, आणि मी बंडखोरी करू नये असं वाटत असेल तर मला तुम्ही नुकसान भरपाई दिली पाहिजे. काही जण नुकसान भरपाईसाठी लढणार नाही, त्यांना तर लढायचंच आहे आणि म्हणून ते लढतील.
आणि मग 3 तारखेला खरं चित्र स्पष्ट होणार आहे. आज आहे 29 डिसेंबर. आता 31 डिसेंबर 1 जानेवारी तर सगळेजण नवीन वर्षाच्या तयारीत आणि साजरं करण्यात दंग असतील. म्हणजे 2-2.5 दिवसाचा सगळा खेळ आहे. आणि मग त्यानंतर 3 जानेवारी ते 13 जानेवारी प्रचार, जेमतेम 10-12 दिवस. आणि त्यानंतर मतदान 16 तारखेला, भोपळा फुटणार, निकाल लागणार. आणि लोकही महापालिका कोणाच्या ताब्यात द्यायची हे ठरवणार. म्हणायला गेलं तर हा लोकशाहीचा उत्सव आहे, म्हणायला गेलं तर ही लोकशाहीची थट्टा आहे. अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. जे तिकिटांचे इच्छुक होते त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी अनेक वर्ष पक्षाचं काम केलेलं आहे, तरी त्यांना तिकीट देण्याच्या स्पर्धेत डावललं जातंय. आणि नेमकं तिकीट हवं असेल तेही कशासाठी हवं आहे? लोकांची सेवा करायला तिकीट हवं आहे का परिवाराची सेवा करायला स्वतःच्या? खूप विचित्र हे आहे. पण या निमित्ताने मला असं वाटतं की मोदी सरकारने या सगळ्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण काही महिन्यापूर्वी त्यांच्या भाषणातनं, नरेंद्र मोदींच्या भाषणातनं ही गोष्ट आली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं आपल्याला नेमकं काय करायचं आहे. कारण हे स्मार्ट सिटी झालं, आणखीन सिटी झालं, त्या किती शहरं स्मार्ट झाली ते आपण बघितलं. हे मोदी सरकारचंही काही यश आहे, अपयश आहे. CCTV कॅमेरे लागले, कुठेतरी सायकलीचे स्टँड लागले, त्या सायकली गंजून गेल्या, कुठेतरी जॉगर्स ट्रॅक वगैरे बांधले. पण त्याच्या पलीकडे जाऊन शहरं किती स्मार्ट झाली कोणाला काही कल्पना नाही. पण शहरं स्मार्ट करण्यापेक्षा शहरातल्या निवडणुका कशा घ्यायच्या आणि त्यातनं कोणाला उभं करायचं, कोणाला निवडून द्यायचं, या सगळ्या रचनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. 1 नेशन 1 इलेक्शन वगैरे सगळे योग्य आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यातले प्रभाग, मग तिथे कधी 1 सदस्य प्रभाग, कुठे 4 सदस्य प्रभाग, कुठे 5 सदस्य प्रभाग, कुठे 3 सदस्य प्रभाग, या सगळ्यातनं आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे. कारण शेवटी जर व्यवस्था महापालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या किंवा नगरविकास मंत्र्यांच्या साह्याने चालवणार असेल तर हा लोकशाहीचा उत्सव नेमका कशासाठी, कोणासाठी करायचा, याचा देखील विचार करण्याची वेळ आलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.